नमस्ते मित्रांनो, आम्ही चाललो अलिबागला। बायकोचा चेहरा बघून लय खुश झालो। माझं केस फिरवलं, शर्ट नीट केला, गॉगल घातला आणि आम्ही चाललो। बायको पण लय खुश होती। बऱ्याच दिवसांनी आम्ही फिरायला चाललो होतो। दरवाजा बंद केला, मी आणि माझा पोऱ्या पुढं साडूच्या गाडीत बसलो, चाललो अलिबागच्या दिशेला। कर्जत मार्गे नेवाली फाटा, पलसपा फाटा। रस्त्याला लागली ट्रॅफिक, लय डोका फिरला। गाडी चालून आधीच वैताग आलेला। रस्त्याला निसर्ग धाबा, तिथे थांबलो जेवण करायला। बाबून लय कीच घातली, त्याला चॉकलेट पाहिजे होती, शेवटी घेतलीच। मग ऑर्डर केला व्हेज, कारण गुरुवार होता। बायकोचा उपवास, मेवणीचा उपवास। मी तर कधी शाकाहारी खात नाही। गाणी ऐकत बसलो। ऑर्डर केला काजू मसाला, पालक पनीर। 2-2 रोट्या खाल्ल्या कशा बशा। नंतर आम्ही जेवल्यावर निघालो अलिबागला। बाबूनी चॉकलेट खाल्लेली, त्याला आलती पक्की झोप। डोका आपटीत होता शिटावर। माझा काला फोवर बघून मलाच लाज वाटत होती। हेलिकॉप्टर परत निघाला। मित्रांनो, हा माझा पहिला व्लॉग आहे। गाडी चालून 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 वैताग आला। 4 तासाची रनिंग। लास्टला समुद्र किनारा दिसलाच। आम्ही पोहोचलो अलिबाग बीचला। पोऱ्याला घेऊन मी फिरायला लागलो, फोटो बिटो काढायला लागलो। बायकोला पण घेतली व्हिडिओ मध्ये, मेवणीला पण घेतली। दोघी पण खुश। नंतर आम्ही चालत गेलो पुढं। माझ्या कॅमेराला झूम भारी आहे म्हणून मी तो किल्ला, सूर्य, समुद्र किनारा। त्यानंतर पोऱ्याला दिसला पक्षी, किंगफिशर पक्षी। तिथे तो खेळत बसला, बायकोनं पोऱ्या। परत झूम मारला मी। नंतर आम्ही बसलो गाडीवर। सुरुवातीला बाबू लय घाबरत होता। नंतर मी आणि बायको ना बाबू पुढं, साडू, मेवणी आणि तिची पोरा माग। बाबूनी पण एक गाडी घेतली, तो फिरवत बसला, त्याला मजा आली। नंतर आम्ही आलो आसबिल कॉटेज जवळ। चांगले रूम आहे तिथे अलिबाग मध्ये। आम्ही 2 रूम घेतले, मस्त स्विमिंग पूल, गेम्स वगैरे आहेत। रूम बघा किती मस्त होता। वरती सिलिंगला ABCD बघून बाबू पण खुश झाला। नंतर आम्ही कॅरम खेळत बसलो। बराच वेळ कॅरम खेळलो। जेवण मागवलं ना, जेवण वगैरे करून झोपलो। सकाळी बाबू उठला, आंघोळ पण नाही केली, तसंच कपडे घातलं नवीन। मी पण बिना आंघोळीचा एकटाच कॅरम खेळत बसलो होतो। नंतर आम्ही चाललो परत अलिबाग बीचला। साडू गाडी रिवर्स घेतो तोपर्यंत झोल्यावर झोलत बसलो आम्ही 2 जण, झोका घेत। नंतर परत पोहोचलो अलिबाग बीचला। मला मोठा टँक बघून मी पण खुश झालो। तुम्ही येऊन बघा। बायको निघली चालत एकटीच बीचवर। तिच्या पावला ठेवून मी पण तिच्या माग माग। नंतर बाबू, मी आणि बायको 3 जण बीच फिरायला लागलो। मजा आली, हवा पण मस्त होती। नंतर आम्ही 2 जण गेलो पाण्यात। बाबून मी लय घाबरत होता। नंतर बायकोना बाबू गेला।
तेव्हा पण घाबरायचा. नंतर नंतर लय मजा करायला लागला तो. आम्ही बसलो नंतर सायकलीवर. बायकोला सायकलीवरच बसत होता. बाबा चल बोलू बस. पक्की पास मारली, घाबरायला लागली. बोलते आलू आलू चालवा. सुसाट. आम्ही परत गाडी घेतली न ती पण एकदम सुसाट. पुढे आलो, अर्जंट ब्रेक दाबला. नंतर आलो रूमवर. तिथं स्विमिंग पूल मध्ये आंघोळ केली, समुद्राच्या पाण्यात घाण झालेलो म्हणून. बाबूनी पण पक्की मजा केली. पाण्यात डाबूक डुबूक नुसती मजा. आता नाका तोंडात पाणी जात होतं पण कुठं ऐकतो. नंतर मीनी पण घेतला त्याला. पाणी बोलला म्हणजे बाबूला लय आवडतो. परत आम्ही निघालो तिथून चेकआउट करून नागाव बीचच्या साईडने. पुढे आम्ही कोलिनबाई रिसॉर्टला थांबलो. नलिनीताईंचे व्हिडिओ बघून आम्ही खूप त्यांचे फॅन आहोत म्हणून आम्ही फिरलो जेवण करायला दुपारी. बाबूला झोक्यावर बसवला, तो पण वैतागलेला. भूक लागलेली त्याला शेवटी. मेवणीची पोरा, साडू. आम्ही मागवला क्रॅब लॉलीपॉप. चव एक नंबर, चविष्ट एकदम. बाबूनी पण नुसती जोर घेतली. नंतर आम्ही मागवला पापलेट, भरलेला पापलेट. पापलेटचा काही शिल्लक नाही ठेवलं, नुसतं काटे ठेवले सगळे. खा केला. नंतर आम्ही सुरमई थाली मागवली, पापलेट थाली. मस्त जेवण केलं. साडूचा पोऱ्या पक्का लढत होता, नुसता उचलूनच घे. बिल भरला. नंतर मेवणी आणि बायको नलिनीताई सोबत फोटो घ्यायचा आहे. नलिनीताईनं बोलवल्या, त्यांच्यासोबत फोटो घेतले, त्यांच्याशी बोललो. नंतर आम्ही निघालो. पोऱ्या निघला वडीन बसाला. परत गाडी काढली, चाललो आम्ही नागाव बीचला. नागाव बीचला गाडी थांबवली पार्किंग मध्ये. बाबूला बीच दिसला तर तो खुश होतो. मला सांगत होता उचलून घे. नंतर आम्ही गेलो चालत 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 पुढं. बायको पण खुश दिसत होती. नंतर भला मोठा ऑक्टोपस दिसला आम्हाला म्हणून आम्ही तिथलं निघलो, घाबरलो. तिथून गाडी काढली, चाललो आम्ही काशीद बीचला. अर्ध्या तासाची रनिंग, काशीद बीच आला. नंतर आम्ही तिथं घोडागाडी घेतली. मी ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलो व्हिडिओ काढायसाठी. सगळी खुश होती. पाण्यातून घोडागाडी, वेगळाच आनंद येत होता. घोडं पण असं पळवलं सरतींचं बैल. नंतर मी रिक्वेस्ट केली मला पण चालू दे. मी चालवायला घेतली तर बैलांना का आला काय माहित, घोड्यानं. गारवा तरी बरी पळत्यान. आलू 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 आलू. पागा खेचून पण काही जात नव्हतं पुरं. शेवटी आपला व्हिडिओ बनला, बस झाला. नंतर परत आलो पाण्यात भिजायला. समुद्रात लाटा येत होत्या मोठमोठ्या. बाबू घाबरत होता. नंतर मेवणी बायकोने मेवणीची पोर, त्यांचे व्हिडिओ चालूच होते. बाबूनी काढली चड्डी ना निघला पाण्यात एकटाच. जशी लाट आली तसा पळाचा ना घाबराचा. खुश होता, मजा आली. परत आम्ही इथून गाडी काढली आता घरच्या दिशेने. पूर्ण दिवस गेला. आता 4-5 तासाची परत रनिंग. रस्त्याला आंबा घेतलं, सफेद कांदे घेतलं आणि एक ठिकाणी चहा नाश्ता करायला थांबलो. तिथं पण गार्डन मध्ये यांची मस्ती चालू झाली.
परत गाडी काढली टिटवाल्याच्या दिशेने. संध्याकाळ झाली. आम्ही पोचलो अश्विनी धाबा नेवाली पाट्याजवळ. तिथं बैलजोडी पाहून लई खुश झालो. आतमध्ये गेलो. तंदूर, बसण्याची चांगली व्यवस्था. आम्ही केक ऑर्डर केला. जेवणामध्ये दम बिर्याणी, चना कोलीवडा, फिंगर चिप्स. बाबू खात होता. खाऊन झाल्यावर आम्ही मेवणीच्या पोरीचा बर्थडे होता नियतीचा. केक कापला.